च्या बातमीनं महापालिका निवडणुका केव्हा होणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे। मात्र आता नवीन वर्षातच पालिका निवडणुका होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। मुंबई महापालिकेच्या प्रभाग प्रारूप रचना अंतिम करण्याची तारीख वाढवून देण्यात आली आहे। त्यामुळे अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी यापूर्वी दिलेल्या तारखेत राज्य सरकारने बदल केल्यामुळे आता 6 ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे। हे बघता आता नव्या वर्षातच महापालिका निवडणुकीचा मुहूर्त लागण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील 7 मंत्र्यांच्या ओएसडी आणि पीए यांच्या नियुक्तीला परवानगी नाकारली। मुख्यमंत्री कार्यालयातून संबंधित अधिकाऱ्यांना मूळ विभागात रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या। या नोटिसांमध्ये सचिवांवरती बेकायदेशीर पद्धतीने काम करत असल्याचा ठपका ठेवत तत्काळ मूळ विभागात हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या। नोटीस आल्यामुळे मंत्र्यांची पळापळ सुरू असून शिवसेनेचे नाराज मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याच्या चक्रा मारतायत। विशेष म्हणजे भाजपच्या मंत्र्यांना देखील जवळचा खासगी सचिव हवाय। मात्र देवेंद्र फडणवीसांपुढे भाजपच्या मंत्र्यांची डाळ शिजत नसल्याचं सूत्रांनी सांगितलं। स्टाफ नियुक्तीच्या वादावरती न्यूज 18 लोकमतनं काही सवाल उपस्थित केले। त्यापैकी जर मंत्री नियुक्त स्टाफ चुकीचा आहे तर मग मंत्री बरोबर कसे काय असा प्रश्न इथे उपस्थित होतो। दुसरा प्रश्न असा आहे की स्टाफ नियुक्तीसाठी मंत्र्यांकडनं कोणते निकष लावले जातात। स्टाफ नियुक्ती उपलब्ध अधिकाऱ्यातून त्यांची जबाबदारी कोणाची, तर मंत्र्यांच्या नजरेमध्ये काम करणारे अधिकारी हे अचानक चुकीचे कसे काय ठरतायत। आणि आणखी एक प्रश्न तो म्हणजे जवळच्या अधिकाऱ्यांच्या नेमणुकीसाठी मंत्र्यांची धडपड का, असे काही सवाल न्यूज 18 लोकमतनं स्टाफ नियुक्ती वादावरती उपस्थित केलेत।